आणि ह्या बघा एवढा एकदम हलका गणपती आहे. स्वानंदीने सुद्धा एकदम आरामात गणपती उचलेलेला आहे. म्हणजे एक लहान मुलं सुद्धा या गणपतीला आरामात उचलू शकतात. एकदम हलका फुलका गणपती आहे. स्वानंदीने सुद्धा आरामात उचलला. एकदम हलका आहे ना गणपती, एकदम हलका. उचलून दाखवायचं वरती करा. नमस्कार, मी संदीप साळुंखे. लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मस्त पावसाळ्याचे दिवस चालू आहेत गावाकडे आणि ह्यावर्षी 27 ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे. त्याच्यामुळे आता गणपती छायेमध्ये खूप म्हणतात ना की दरवर्षीपेक्षा खूप कमी वेळ आहे. कारण आता आजपासून बघितलं तर जेमतेम 2 महिने राहिलेत आणि या 2 महिन्यात सगळ्या मूर्त्या तयार होणार आहेत आणि आपलं म्हणजे म्हणतात ना की बाप्पा आपल्या घरी जाणार आहेत. त्याच्यामुळे कशाप्रकारे गणपती शाळेमध्ये तयारी चालू आहे ते आपण बघणार आहोत. आजच्या एपिसोडमध्ये मी जाणार आहे बाप्पन नार्वेकर यांच्या शाळेमध्ये आणि त्या ठिकाणी त्यांचं काम कशा प्रकारे चालू आहे ते बघूया यावर्षीचं. आणि काय म्हणजे यावर्षीचं नवीन अपडेट बघूया. कारण दरवर्षी गणपती म्हटल्यानंतर दरवर्षी काही ना काही नवीन गोष्टी होत असतात आणि नवीन मूर्त्या मार्केटमध्ये येत असतात किंवा भरपूर साऱ्या गोष्टी. कारण गणपती हा कोकणकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे कायमच त्याच्याबद्दल उत्सुकता असते. आणि यावर्षीचा गणपती उत्सव कशाप्रकारे साजरा होतो तो आपण बघणारच आहोत आपल्या चॅनलवरती. तर आता आपण बघूया गणपतीच्या शाळेमधली तयारी कशी चालू होती, कशाप्रकारे यावर्षी गणपती शाळा म्हणजे कशाप्रकारे काम चालू होते बघायला. तर आता त्या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती बाप्पन नार्वेकर यांच्या गणपती शाळा. नमस्कार. यावर्षी किती गणपती? एक 85 आतापर्यंत 90 हो 85-90च्या आसपास. आणि अजून वाढतील ना? हो 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 वाढणार. त्यांच्या शाळेमध्ये आता काम चालू आहे जोरदार. साच्यापर्यंत काम चालू आहे. तर आपण बघूया. आणि दरवर्षीप्रमाणे यांच्याकडे 85-90 गणपती आहेत आणि हळूहळू वाढते. आणि त्याच्याबरोबर त्यांचे सहकारी कृष्णा इकडे, तिकडे शिव आहे, तिकडे गणपतीचं काम चालू आहे. आणि तुझं नाव काय? विकास. आणि तुझं? संस्कार. अरे वा, मस्त नाव आहे. ते सगळे त्यांचे सहकारी. इकडे सगळे साच्या बनण्याचं काम चालू आहे. ते दुसरा पण साच्या बनणार ते सुद्धा आपण बघूया. आणि यांची टेक्नॉलॉजी कशी आहे ती बघूया साच्याची. आणि आता म्हणजे पहिल्यांदा लागताचे गणपती बनवायचे आणि आताचे गणपती याचा फरक काय? हा, पहिल्यांदा तुम्ही हे वापरायचे ना, म्हणजे दोन्ही वापरायचे. गोणी. हां, आम्ही किशी वापरतो. किशी ना? हां, ही किशी नारळाची. हा, त्याच्यामुळे हलकी होतं. तर आपण बघूया कशा प्रकारे ते हे करतात ते. म्हणजे 2-3 वर्षापूर्वी चालू केलं तेव्हा गोणी वापरायची जास्त करून. अशा प्रकारे नवीन टेक्नॉलॉजी आली. तर बाप्पन नार्वेकर यांच्यावर जे सहकारी त्यांचे दोघांचे नंबर स्क्रीनवरती देतोय, शिवचा आणि कृष्णाचा. आणि या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला जर लगद्याचे गणपती पाहिजे असतील तर ते पुरवतील. सध्या त्यांच्याकडे बुकिंग चालू आहे ह्या वर्षीची पण. आणि गणपती सीझन नंतर पण पुढच्या वर्षीचं पण चालू होतं ना. कायमस्वरूपी तुम्हाला जर लगद्याचे गणपती पाहिजे असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा. आता आपण यांचं साच्याबद्दलचं काम कसं आहे ते बघूया. हे सिंहाचं मुखवटे आणि आता सिंहासन लावणार नाही, गणपतीचा मुखवटा. तशा प्रकारे हे सगळे साचे चालू आहेत. हां, बोलणार ना? त्यावर बघूया कशा साच्या कोणला तुझा. या कसला सुयाचंच आहे? हो, सुयाचं साच्या कोणतं ना बघूया. पण लगदा ताबडतोब सुकतं ना? थोडं आता पावसात जरा कमी लगेच सुकत नाही. मे महिन्यात सुकतं. हे ह्या कधी का टाकलं होतं मगाशी? मगाशी भरलेलं अर्ध्या असं कात्यात काढतो आपण पटकन. तशा प्रकारे सिंहाचे सगळे साचे चालू इकडे. आणि प्रभावळी मगाशी काढलेला गणपती. तशा प्रकारे फास्ट काम होतं लगद्यामध्ये. लगद्याची माती जरा थोडीशी वाळण्यासाठी ठेवली म्हणजे पटकन सुकण्यासाठी. तीच माती वापरून गणपती तयार होतो. या ठिकाणी तो मुखवटा सिंहाचा चेहरा लावणार. एकदाचं सगळेजण जोरदार काम चालू आहे. फक्त 2च महिने राहिलेत ना? मोजून 2 महिने. स्वामींची मूर्ती म्हणतो. आणि हे बघा अशी व्हिडिओ मूर्ती स्वामी समर्थांची, स्वामी समर्थ गणपती, स्वामी समर्थांच्या पोजमध्ये. हे सगळे लगद्याचे गणपती आहेत. इकडे सुद्धा आहेत.
आणि मडवानी सुद्धा या वर्षी म्हणजे यांच्याकडे बापणाकडे सांगलेलं आहे. हो बापला असं बोललो. दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी असतं तुमचं? नाही ना, तो एका ठिकाणी होता पहिल्यापासून, पण यावर्षी म्हटलं यांचं जरा काम बघूया. शेजाऱ्यांचं कारण यांचं नाव पण बरंच आहे या क्षेत्रामध्ये, बरोबर. बरेच वर्ष काम करतात ते. हा. होय. मग आणि कसलं त्यांचं गणपती आलाय? नाही, त्यानं म्हटलं एक साधारण 1.5-2 फुटापर्यंत एक सिंगल मूर्ती, हा. अशी रेखीव अशी सुंदरशी. मग यांची मूर्ती काढली का अजून काढूची आहे? काढायची ना, काम चालू आहे, थोड्या चालू दिवसात तयार होईल. होय. आणि काय डिमांड काय म्हणजे कसं गणपती हो? नाही सिंगल आणि प्रबळ नको, सिंगल प्रबळ मूर्ती, सिंगल, सिंगल मूर्ती. बैठकीवाला. हा, बैठकीवाला. ओके. असं. लवकर मडवांचा गणपती पण यांच्याकडे तयार होईल. हा. ते पुढची ना. हा काता आहे, म्हणजे मग जो काता वापरला तो अशा प्रकारे बंडलमध्ये घेऊन येतात ते आणि ते मूर्तीमध्ये वापरतात. त्याच्यामुळे मूर्ती मजबूत बनते. पूर्वी याच्या कात्याच्या जागी म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी वापरायच्या, म्हणजे खास करून जो आपलं कांद्याचं पोतं येतं ते तशा टाईपचं. पण आता कात्यामुळे ते म्हणजे पहिल्यांचे जे पोतं वापरायचे ना त्याच्या जागी हा काता वापरतात, जेणेकरून मजबूत एकदम फायबरसारखं काम करते. इकडे साच्या भरण्याचं काम चाललंय, त्याला लागतं साच्या. आणि इकडे साच्या भरलेल्या ते पार्टिशन केलं ना ते मजबूत आहे. तिकडे लगदा पातळ लावतो तो पार्टिशन केलं तिकडे तो साच्या भरते ना, साच्या काढलेल्या. असे तिन्ही स्टेज इकडे आहेत. आता आपण बघतोय त्याला साच्या भरणं म्हणतो. आता लगदाच्या गणपतीचे साच्या भरत आहेत आणि लगदा म्हणजे शाडू माती आणि कागद याचा एकदम लगदा एकत्र तयार होतो. आणि त्याच्यामध्ये 50% साधारण शाडू माती, त्याच्यामध्ये गोंद वापरली जाते आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे पुट्टे बिट्टे म्हणजे आपले जे कागदी मटेरियल आहे ते वापरलं जातं. त्याचा मी लगदा करून ही माती केली जाते. याच्या जेणेकरून एकदम पातळ लेअर देतात लगदाचा, त्याच्यावरती किशीचा लेअर, नंतर पुन्हा एकदम पातळ लेअर, असं करून साचा भरला जातो. एकदम पातळ हा गणपती आतून पोकळ असतो, एकदम पातळ हलका फुलका गणपती बनतो याच्यामुळे. आणि विशेष म्हणजे इको फ्रेंडली गणपती आहे. आता आपण बघतोय ती त्यांची साच्या भरण्याची पद्धत बघतोय. आणि तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचे गणपती पाहिजे असतील तर स्क्रीनवरती जो नंबर आहेत त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून तुम्हाला लगद्याचे गणपती जर पाहिजे असतील तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता कशा प्रकारे तुमच्यापर्यंत पोहोचतील. कारण हे गणपती मुंबई, पुणे, नाशिक, गोवा, कर्नाटक अशा अनेक भागांमध्ये या लगद्याच्या गणपतीला सध्या जोरदार मागणी आहे आणि अनेक लोक या लगद्याच्या गणपतीमध्ये काम करतात. कारण इको फ्रेंडली गणपती असल्यामुळे या गणपतीला सध्या सगळ्यात जास्त डिमांड आहे आणि लोकांना सुद्धा आता इको फ्रेंडली गणपतीचं महत्त्व पटल्यामुळे सगळेजण लगद्याच्या गणपतीची मागणी करत आहेत. तर तुम्ही या कॉन्टॅक्ट म्हणजे वरच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून संपूर्ण माहिती घेऊ शकता कशा प्रकारे लगद्याचा गणपती तुम्हाला मिळेल. आणि आता आपण बघतो तो प्रभावळीचा साच्या ओपन केला जातोय. हे बघा अशा प्रकारे सुंदरशी प्रभावळ गणपतीची प्रभावळ सुंदरशी बनवलेली आहे. आणि ही 2-3 तासापूर्वी त्यांनी साच्या भरला होता आणि तो आता ओपन केलाय. एकदम हलका सुकल्यानंतर एकदम हलका फुलका असा लगद्याचा गणपती तयार होतो. आणि हा आता आपण बघतोय तो पूर्णपणे म्हणजे वाळलेला प्रॉपर गणपती, एकदम हलका फुलका गणपती होता. आणि विशेष म्हणजे हा आतमधून असा पोकळ असतो, त्यामुळे पूर्णपणे हलका फुलका इको फ्रेंडली लगद्याचा गणपती. आणि सध्या लगद्याच्या गणपतीला खूप मोठं मार्केट आहे आपल्याकडे आणि अनेक ठिकाणावर त्याला खूप सारी मागणीसुद्धा आहे. आणि ही बघा ही 3.5 फुटाची मूर्ती आहे आणि लगद्यामध्ये अशा प्रकारे जवळपास 5 फुटापर्यंतच्या मूर्त्या तयार केल्या जाऊ शकतात, ज्या हलक्या फुलक्या असतात. म्हणजे जवळपास 5 फुटाची मूर्ती असली तर त्याचं वजन 25 ते 30 किलोच्या आतमध्येच होणार, कारण ते एकदम हलके फुलके बनले आहेत. सहज 2 व्यक्ती 5 फुटाचा गणपतीसुद्धा उचलू शकतात. आता समोर बघतो तर आपण 3.5 फुटाचा गणपती आहे, त्याचं काम चालू आहे. आणि ह्या बघा एवढा एकदम हलका गणपती आहे. स्वानंदीने सुद्धा एकदम आरामात गणपती उचलेलेला आहे. म्हणजे एक लहान मुलं सुद्धा या गणपतीला आरामात उचलू शकतात.
एकदम हलका फुलका गणपती आहे, एकदम हलका गणपती. आनंदीने सुद्धा आरामात उचलला, एकदम हलका आहे ना गणपती, एकदम हलका. उचलून दाखवा. त्याच्या गणपतीमध्ये गणपती हलका करण्यासाठी वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. आणि आता हे नवीन एक क्षेत्र तयार झाले गणपतीच्या याच्यात, कारण पूर्वी फक्त शाडूचे आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती होते, पण आता हळूहळू लगद्याला सुद्धा खूप सारा डिमांड आल्यामुळे लगद्यामध्ये सुद्धा असे अनेक प्रयोग केले आता, जेणेकरून गणपती हलका, इको फ्रेंडली आणि टिकाऊ. म्हणजे कारण कुठच्या प्रवासाला जर पाठवायचं असेल, दूर अंतरावरती पाठवायचं असेल तर हे गणपती सहज पाठवले जाऊ शकतात. म्हणून या गणपती सध्या कोकणात बनणाऱ्या गणपती लांब लांबपर्यंत म्हणजे मुंबई, पुणा, इव्हन परदेशातही पाठवले जातात. कारण हलके फुलके गणपती बनतात आणि टिकाऊ गणपती बनतात, जे प्लॅस्टर ऑफ पॅरिससारखे टिकाऊ गणपती असतात, त्यामुळे ते दूरपर्यंत प्रवासाला पाठवू शकतात. आणि अशा प्रकारे नवीन एक आपल्या कलाक्षेत्रामध्ये म्हणतात ना, की गणपतीमध्ये एक नवीन एक टेक्नॉलॉजी चालू झालेली आहे. त्याच्यामुळे ही एक नवीन टेक्नॉलॉजी आपण बघतोय, ज्याच्यामध्ये वर्षानुवर्ष म्हणजे लगद्याची गणपती चालू होऊन जवळपास 2-3 वर्ष झाली, पण आता हळूहळू त्याच्यामध्ये विविध प्रयोग करून गणपती जास्तीत जास्त हलके फुलके आणि टिकाऊ करण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि तशाच प्रकारचे हे आपण एक गणपती बघतो की यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त हलके फुलके गणपती बनवण्यात आलेले आहेत. काय